नमस्कार मित्रांनो. राज्यात सध्या महानगरपालिकेची निवडणुका ह्या चालू आहेत. पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार जानेवारी महिन्यात सर्व ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे अनिवार्य झाले होते. पण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका ह्या 15 दिवसांनी पुढे ढकलण्याबाबत निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाकडे अपील केले होते. त्यानुसार या निवडणुका 15 दिवसांनी पुढे ढकलण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयाला 15 दिवसाची मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने 15 दिवसाची मुदतवाढ मंजूर केली आहे. तसेच 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आरक्षणासंदर्भातील स्थिती अद्याप स्पष्ट नसल्याने निवडणूक प्रक्रिया रखडल्याचे राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. तसेच अर्ज सादर करत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका घेण्यासाठी 10 फेब्रुवारीची मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्याला न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला दिलासा मिळाला आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या 31 जानेवारी 2026 पर्यंत घेण्याचे आदेश दिले होते. परंतु विविध अडचणीमुळे निवडणुका वेळेत घेणे शक्य नाही असा युक्तिवाद आयोगाने केला होता. काही ठिकाणी आरक्षणाचा पेच कायम आहे. त्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी आयोगाने न्यायालयाकडे केली होती. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यामध्ये आरक्षण 50% मर्यादेत असले तरी उर्वरित 20 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यामध्ये ही मर्यादा 50% पेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी निवडणुका कशा घ्यायच्या आणि आरक्षणासंदर्भात कोणता निर्णय घ्यायचा याबाबत कायदेशीर गुंतागुंत निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर 12 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाची मागणी मान्य करत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पुढे ढकलण्यास परवानगी दिली आहे. न्यायालयाने 15 दिवसाची अतिरिक्त मुदत देऊन 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत निवडणुका प्रक्रिया पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यातील सध्या प्रशासक राजवटीखाली कारभार सुरू असून लोकप्रतिनिधींच्या निवडीसाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. तसेच आरक्षणाचा प्रश्न सुटल्यावर निवडणुकाचे अंतिम वेळापत्रक अवलंबून राहणार आहे. म्हणजेच आता इच्छुक उमेदवार हे कामाला लागणार आहेत. धन्यवाद.